नमस्कार. मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट या ठिकाणी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. काय आहे नवीन अपडेट? चला तर मग पाहूयात. जिल्हा न्यायालयामार्फत स्टेनोग्राफर, ज्युनियर क्लर्क व प्यून या पदाकरता भरती प्रक्रिया चालू आहे. याला अनुसरूनच ज्युनियर क्लर्क आणि शिपाई या पदाकरता ज्यांनी स्क्रीनिंग टेस्ट दिली होती तर त्याचा निकाल देखील काही दिवसापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेला होता. दिनांक 30 जुलै 2024 रोजी शिपाई किंवा पिऊन हमाल आपण या पदाकरता ज्यांनी अप्लाय केलं आहे तर त्याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट बॉम्बे हायकोर्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर काय आहे नवीन अपडेट त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम बॉम्बे हायकोर्टची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी आपण आपल्याला जायचं आहे. तर बॉम्बे हायकोर्ट.nic.in या संकेतस्थळाला आपण या ठिकाणी गेल्यानंतर सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस तर या ठिकाणी संकेतस्थळावर त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल आणि याच्यामध्ये सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी नवीन अपडेट दिसत आहे की नोटीस डेटेड 30 जुलै 2024 इन रिस्पेक्ट ऑफ फर्दर प्रोसेस ऑफ प्यून हमाल. जे प्यून हमाल या पदाकरता पुढील जी काही प्रोसेस आहे त्या संदर्भात या ठिकाणी नवीन अपडेट आलेला आहे. खूप महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं किंवा कॅन्डिडेट्सचं प्यून हमाल या पदाकरता पुढील स्वच्छता व चापल्यता या चाचणीकरता पात्र ठरले आहेत तर त्यांना पुढील त्यांचं जे काही नियोजन आहे ते आता लगेचच सुरू करावं लागणार आहे. तर या ठिकाणी अपडेट जी काही नोटीस आहे तर ही इंग्लिश मध्ये सुद्धा आहे आणि या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हे जे काही PDF फाईल आहे ते आपल्याला NCE या यूट्यूब टेलिग्राम चॅनलमध्ये आपल्याला उपलब्ध होईल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली जाईल टेलिग्राम चॅनलची त्याला क्लिक करून आपण सदरील PDF फाईल जी आहे ती पाहू शकता. आता यामध्ये पहा की दिनांक 25/7/2024 स्क्रीनिंग चाचणीचा निकाल आणि पात्र उमेदवारांची यादी. म्हणजे दिनांक 25 जुलैलाच जो काही स्क्रीनिंग टेस्ट आहे त्याचा निकाल जो आहे तो लावण्यात आला होता आणि पात्र उमेदवारांची यादी लावण्यात आलेली होती. तर या अनुषंगाने पुढील सूचना आहे की शिपाई हमाल पदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांची नोंद घेण्यास सूचित केले जाते. आता काय आहे नोंद? तर पहिली नोंद आहे की पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराने जिथे त्याने किंवा तिने अर्ज केला आहे तेथे जाऊन दिनांक 1/8/2024 ते 5/8/2024 दरम्यान न्यायालयीन सुट्ट्या वगळून अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेले त्यांच्या स्वयंसाक्षांकित छायाप्रतीसह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे. म्हणजे आता हे दिनांक 1/8 ते 5/8 म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 1 तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये आणि 5 तारखेपर्यंत आपल्याला जे काही आपलं जिल्हा न्यायालय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही आपलं अर्ज आहे ॲप्लिकेशन फॉर्म आणि मूळ प्रवेशपत्र जे काही आपलं हॉल तिकीट आहे तर त्याचं स्वयंसाक्षांकित प्रतीसह म्हणजे झेरॉक्स त्याची हे करून आपल्याला संबंधित जिल्हा न्यायालयामध्ये ते जमा करायचं आहे. फक्त एकच काळजी घ्यायची की न्यायालयीन सुट्ट्या वगळून. आता त्यानंतर दुसरी एक या ठिकाणी सूचना आहे की प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल. म्हणजे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की आपल्याला मूळ जे काही आपलं हॉल तिकीट आहे ओरिजिनल तर ते आपल्याला पडताळणी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला परत दिलं जाणार आहे. कोणीही त्या ठिकाणी आपलं जे काही मूळ प्रवेशपत्र ते जमा करायचं नाही आहे कारण ते तुम्हाला पुढील
चाचणीकरता पुन्हा लागेल ते. कारण आता शेवटची जी काही तुमची टेस्ट होईल त्याच्यामध्ये तुमचा बहुतेक इंटरव्ह्यूज असणार, मुलाखत असणार आहे. तर त्यासाठी पुन्हा तुम्हाला ते लागणार आहे. या ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर पुढील सूचना आहे की पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासणे. आता प्रत्येक जिल्हा न्यायालयाची ऑफिशियल जी वेबसाईट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टची ऑफिशियल वेबसाईट आहे, ती आपण वारंवार त्या ठिकाणी आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. पुढील सूचनांसाठी किंवा जिल्हा न्यायालयाच्या नोटीस बोर्डवरती आपण किंवा आपलं जाणं झालं जिल्हा ठिकाणी, जिथं न्यायालय आहे आपलं जिल्हा न्यायालय, त्या ठिकाणी नोटीस बोर्डवरती आपण त्या गोष्टी पाहू शकतो. तर हे 30 जुलै 2024 रोजीचं अपडेट आहे आणि हे मुंबई उच्च न्यायालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेलं आहे. तर पुढील चाचणीसाठी जे विद्यार्थी कॅन्डिडेट्स पात्र झालेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन. आणि आपलं या टेस्टमध्ये देखील सिलेक्शन होऊन आपण अंतिम जी फेरी आहे मुलाखतीची तिथपर्यंत आपण पोहोचून यश संपादन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. धन्यवाद.